लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने जिंकल्या त्या कशाच्या जोरावर जिंकलेल्या आहेत? त्याच्यात कोणता गोलमाल केला? त्याच्यात निवडणूक आयोगाने काय गोलमाल केला असेल हे विचारायला पाहिजे की नाही? कारण ते सुद्धा इंडिया आघाडीचे सदस्य आहेत. जर इंडिया आघाडीतल्या प्रत्येक पक्षावर अन्याय होतोय आणि या सगळ्या ईव्हीएममुळे निवडणूक यंत्रणेमुळे, तर मग या जागा लालू प्रसाद यांच्या पक्षाला मिळाल्या कशा? उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळालं. भाजपाचा अपेक्षाभंग झाला. मग तिथे काय केलं निवडणूक आयोगाने? समाजवादी पक्षाला सगळी यंत्रणा समाजवादी पक्षासाठी राबवली की काय? त्यामुळे राहुल गांधींचा जो मूळ प्रश्न आहे हा केवळ खापर फोडणं नाहीये, तर या सगळ्या व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करणं आहे की सगळी व्यवस्था जी आहे ती कशी वाईट आहे, खराब झालेली आहे. म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला हाच प्रश्न येईल, ज्या ज्या वेळेला काँग्रेस हरेल किंवा इंडिया आघाडीतले पक्ष हरतील तेव्हा बघा इथे काहीतरी झालेलं असू शकतं, इथे काहीतरी घोळ झालेला असू शकतो. हा लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठीच हे सगळं केलं जातं.